हेलो। हेलो। ओके। हेलो। हेलो। ओके। हाँ 61 ना, हाँ बरोबर आहे. ओके. हां 61 क्वेश्चन हिस्ट्रीचे 15 प्रश्न आहेत, ते पहिले डिस्कस करू. चला, पहिला आहे 61 वाला. याने म्हणजे व्हाईसरॉय, गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉयवर क्वेश्चन आहे. तर याने प्रशासकीय कर्मचाऱ्याच्या प्रशिक्षणासाठी, ट्रेनिंगसाठी कलकत्ता येथे फोर्ट विल्यम महाविद्यालयाचे, म्हणजे जो काही महाविद्यालय तो फोर्ट विल्यम नावाचा महाविद्यालय कोणाच्या कार्यकाळात किंवा कोणी गव्हर्नर जनरलनी स्थापन केलं होतं, जो 1798 पासून ज्याला आपण तैनाती फौज भारतामध्ये, म्हणजे मिनिमम आपण असं म्हणू शकतो की 40 ते 50% जो भूक्षेत्र आहे हा तैनाती फौजेच्या मार्फत त्यांनी जो एक्सटेंड केला ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता, तो म्हणजे व्यक्ती कोण आहे? लॉर्ड वेलेस्ली. आणि याचसाठी जे काही कर्मचारी होते लंडनवरून, यांच्या प्रशिक्षणासाठी जे महाविद्यालय सुरू केले ते कोणी केले? म्हणजे लॉर्ड वेलेस्लीनी लॉर्ड विल्यम म्हणजे महाविद्यालय हे सुरू केले होते. नंतर बघा 62 क्वेश्चन. 1854च्या वुड्सच्या शिक्षण विषयक समितीत पुढीलपैकी कोणते सदस्य होते? बघा, वुड्स जो काही हे होता बोर्ड ऑफ कंट्रोलचा जो चेअरमन होता, तर त्यामध्ये ह्या जी समिती स्थापन केली होती शिक्षणासाठी, जे ब्रिटन पार्लमेंट किंवा ब्रिटन गव्हर्नमेंटने स्थापन केली, म्हणतो 1+3 एवढे मेंबर्स होते. तर या 1 मध्ये तर स्वतः वुड होता, जो ऑलरेडी बोर्ड ऑफ कंट्रोलचा काय होता? चेअरमन होता. आणि 3 सोबत काय होते? त्याचे सदस्य होते. बघा, आतापर्यंत काही प्रश्न विचारला गेलेला नाहीये, पण अशा प्रकारच्या एखादी सदस्यावर विचारते, कारण 3च सदस्य आहे. आणि वुड शिक्षण विषयक जो काही समिती आहे ते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे आपल्या जो काही पाया रचला गेला म्हणतो शिक्षण व्यवस्थेचा, तो कोणत्या समितीच्या शिफारशीवर? वुडच्या समितीच्या शिफारशीवर. आणि सगळ्यात महत्त्वाचे लक्षात घ्या, पूर्ण शिफारशी जरी महत्त्वाच्या लक्षात नाही ठेवल्या, 5 ते 6 शिफारशी तोंडपाठ ठेवा, म्हणजे 1 लाईनर लक्षात ठेवून द्या, त्याचे कोट तरी लक्षात ठेवून द्या, एक 5-6 शब्द. म्हणजे सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात जास्त भर वुडच्या शिक्षण विषयक खलित्याने किंवा वुड डिस्पॅचला महत्वाचा काय दिला? प्राथमिक शिक्षणाला सगळ्यात महत्व दिलाय म्हणलं. म्हणजे काय बाकीच्या शिक्षणाला महत्व दिलं नाही असं होत नाहीये, पण महत्व कोणाला दिला? प्राथमिक शिक्षणाला सगळ्यात जास्त उत्तेजन द्या, त्यांनी सांगितलं होतं, म्हणजे महत्व द्या. दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की प्राथमिक शिक्षणापासून ते माध्यमिक शिक्षणापर्यंत, म्हणजे काय म्हणतोय? मिनिमम माध्यमिक शिक्षणापर्यंत जो माध्यम असेल एज्युकेशनचा, तो मातृभाषेतूनच ठेवा. कोणत्या भाषेतूनच ठेवा? मातृभाषेत. पण आयोग कधी कधी काय करते? माध्यमिक हा शब्द वापरतच नाही, तर त्यांनी प्राथमिक शिक्षणाचा जो दर्जा आहे किंवा माध्यम आहे हा मातृभाषेतून ठेवा अशी शिफारस केली, किंवा माध्यमिक शिक्षणाचा केवळ माध्यमिक शिक्षणाचा मातृभाषेतून ठेवा, तरी ते स्टेटमेंट बरोबर येते, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर दुसरी शिफारस महत्वाची काय? माध्यमिक शिक्षणापर्यंत, म्हणजे प्राथमिक पासून माध्यमिक पर्यंत जो एज्युकेशन जो हे मीडियम राहणार आहे तो कोणता ठेवा? माध्यमिक ठेवा सांगितलं होतं.
त्याच प्रकारे त्यानं उच्च शिक्षण म्हणजे त्यानं उच्च शिक्षणाला काही नाकार दिला होता असं नाही, उच्च शिक्षणाचा जो माध्यम असेल तो कोणता ठेवा, इंग्रजीतून ठेवा त्याने सांगितलं होतं. म्हणजे 5 ते 6 जे काही त्याचे कंटेंट आहे ते लक्षातच ठेवा, वन लाईनर लक्षात राहण्यासारख्या त्या गोष्टी. तर उच्च शिक्षणासाठी माध्यम कोणतं ठेवा, इंग्रजी ठेवा. नंतर चौथी सगळ्यात महत्वाची त्याने स्त्रियांच्या एज्युकेशनसाठी उत्तेजन द्या सांगितलं होतं. म्हणजे त्यांनी सांगितलं का इंडियाचा जो बॅकग्राऊंड आहे हा बॅकग्राऊंड जो मातृसत्ताक नाही म्हणता येत, पण त्यांनी सांगितलं होतं की जे संस्कार पडतात या देशामध्ये हे आईकडून मोठ्या प्रमाणात पडतात, त्यामुळे स्त्रियांच्या शिक्षणाला महत्व द्या यांनी सांगितलं होतं. म्हणजे स्त्री शिक्षणाला यांनी महत्व दिलेलं होतं. नंबर 5 नंतर कोणती महत्वाची, लंडनच्या धर्तीवर म्हणजे लंडन मध्ये जे युनिव्हर्सिटीज आहे त्या धर्तीवर भारतामध्ये बॉम्बे, मद्रास, कलकत्त्याला युनिव्हर्सिटी स्थापन करा. आणि मग तुम्हाला माहिती आहे ना याच शिफारशीच्या आधारावर बॉम्बे, मद्रास आणि कलकत्त्याला काय स्थापन झाल्या होत्या, आपल्या युनिव्हर्सिटी स्थापन झालेल्या होत्या 61 ला. तर मग लक्षात घ्या हा सगळा महत्वाचा की लंडनच्या धर्तीवर कुठं, बॉम्बे, मद्रास इथं काय करा, कलकत्ता इथे युनिव्हर्सिटी स्थापन करा. दुसरी सगळ्यात महत्वाची जो 6वा महत्वाचा पॉइंट आहे त्यांनी सांगितलं की प्रत्येक प्रांतामध्ये काय करा, शिक्षण खाते सुरू करा. आणि तुम्हाला माहिती आहे 6वा जो पॉईंट महत्वाचा, मग त्याच्या खाली शिक्षण खाते सुरू करण्यात आलेले होते. तर प्रत्येक प्रांतामध्ये शिक्षण खाते सुरू करा. बघा उटचा हा काय लक्षात घ्या, व्हॉइसराय, गव्हर्नर जनरल याच्यावर एक प्रश्न विचारतो दरवर्षी. दुसरा आपल्या एज्युकेशनवर एक प्रश्न विचारतो कंबाईनला, राज्यसेवेला पण एक विचारू, मेन्सला प्रीला तर शाश्वती खूप कमी असतं राज्यसेवेच्या, पण कंबाईनची आपली गोष्ट करतोय तर कंबाईनला निश्चितप्रमाणे एज्युकेशनवर एक प्रश्न असतो. म्हणजे वृत्तपत्रांवर एक प्रश्न असतो, एज्युकेशनवर 100% प्रश्न असतो. तर हे गोष्टी लक्षातच ठेवा लागेल तुम्हाला, याला काही जास्त हे नाही, 5-6 पॉईंट तेवढे लक्षात ठेवा. दुसरी या बॅकग्राऊंडला अजून काय लक्षात ठेवायचे, 2 व्यक्ती खूप महत्वाचे आहेत. तर एक लक्षात घ्या, हंटर कमिशन जो समोरची कंडिशन आहे, तर हंटर कमिशनच्या शिफारशीच्या पेक्षा सगळ्यात महत्वाचे महात्मा ज्योतिबा फुले आणि कोण आपली पंडिता रमाबाई यांनी जे हंटर कमिशन सोबत काय दिल्या होत्या, स्टेटमेंट दिल्या होत्या, त्यांनी काय मागण्या केल्या होत्या ते लक्षात ठेवा हंटर कमिशन समोरची. ठीक आहे, तर ह्या गोष्टी एवढ्या लक्षात ठेवा. तर या समोरची सदस्य हे 1 लाईनर क्वेश्चन आहे. तर लक्षात घ्या हेमन वेल्सन हा नव्हता, तर अलेक्झांडर डफ हा होता, जॉर्ज ट्रेव्हेलियन हा होता, मॉर्शन हा होते. हे तिन्ही लोक पाठांतर करून ठेवून द्या किंवा त्याचं काहीतरी एक शॉर्टकट तुमच्या लक्षात ठेवा, कधी आलात तरी येऊ शकते. मग अशा वेळेस कसं वनाने चुकून जातो आपले, तर 1+3 होते, त्यामुळे अलेक्झांडर डफ, ट्रॅव्हलियन आणि मार्शल हे 3 व्यक्ती होते. म्हणजे अ, ब, क म्हणजे तिसरा पर्याय बरोबर येतो. नंतर बघा क्वेश्चन नंबर 63, पुढीलपैकी कोणी 1857च्या उठावाला सामंताचा उठाव असे म्हटलंय. बघा विविध म्हणजे सैनिकांचा उठाव म्हणला, कोणी सैन्यांचा विद्रोह म्हणला किंवा सैनिकांचा असंतोष म्हणला, तर अशा प्रकारचे विविध. तसंच सामंतांचा उठाव असं कोणी म्हणलाय, तर कोणी म्हणलं होतं, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हणलेलं होतं. नंतरची स्टेटमेंट क्वेश्चन नंबर 64, खालील विधानांचा अभ्यास करा व नेत्याशी संबंधित व्यक्ती ओळखा. आता बघा हा जवळपास म्हणजे तुम्हाला ओळखता येईल असा हे प्रश्न होता. 1817 ते 1818च्या दरम्यान त्यांनी गोंड जमातीचा, गोंडचा क्षेत्र म्हणजे नागपूरचा एरिया, चंद्रपूर, गडचिरोली या क्षेत्रात, पण तिथं पण थोडे छोटे छोटे संस्थान होते, छोटे छोटे साम्राज्य गोंडांचे, त्यांच्या मदतीने इंग्रजांविरुद्ध उठाव केला. तर तो व्यक्ती होते नागपूरचे भोसले होते, बरोबर आहे. त्यामुळे जवळपास आपण या पहिल्या स्टेटमेंटवरून नागपूरपर्यंत जातो, भोसलेंपर्यंत. त्यांनी शिकांचा राजा रणजित सिंहांचा अनेक हिंदी सैनिकांच्या मनोड इंग्रजांवर उठाव करण्याचा प्रयत्न केला त्यांनी. तुम्हाला माहित आहे जो रणजित सिंह होता हा ब्रिटिशांशी चांगला मैत्रीपूर्ण संबंध होता. ठीक आहे. नंतर त्यांनी इंग्रजांना बैतूल येथे म्हणजे मध्य प्रदेशमध्ये पराभूत केले होते व आपले गावे वर्चस्वाखाली आणले होते. 1840 मध्ये जोधपूर राजस्थानमध्ये त्यांनी एकाकी अवस्थेत मृत्यू झाला. ते व्यक्ती कोण आहे, तर अप्पासाहेब भोसले हे व्यक्ती होते, कोणी, नागपूरचे. नंतर तुम्हाला हे नांदेडचे हंसराजे यांनी कोणाविरुद्ध, निजामाविरुद्ध उठाव केलेला होता, यांनी सुद्धा निजामाविरुद्ध उठाव केला होता, हे ब्रिटिशांविरुद्ध उठाव झालेला होता. त्यामुळे जवळपास उत्तर लगेच सापडून जातो. नंतर बघा 65चा क्वेश्चन आहे, ब्रिटिश पार्लमेंटने नेमलेल्या फायनान्स कमिटी पुढे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न व्यवस्थित वाचला. बॉम्बे असोसिएशनने म्हणजे जी संस्था 1852 ला स्थापन झाली होती, जगन्नाथ शंकर शेट्टी यांनी स्थापन केली होती, भाऊ दाजी लाड त्याचे काय होते, चिटणीस होते, दादोबा नवरोजी यांचा मोठा कॉन्ट्रीब्युशन होता. ती संस्था म्हणजे कोणती संघटना होती, बॉम्बे असोसिएशन. प्रश्न काय म्हणते, या फायनान्स कमिटी म्हणजे काय, ब्रिटिश संसद जसे जसे भारतीयांचा असंतोष गोळा होतो तसे एक कमिटी स्थापन करून देत होती. त्या प्रकारची कमिटी होती. त्या कमिटी समोर साक्ष देण्यासाठी बॉम्बे असोसिएशनने म्हणते महत्वाचा, बॉम्बे असोसिएशनने कोणाची नियुक्ती केली होती, तर बॉम्बे असोसिएशनने कोणाची नियुक्ती केली होती, फर्दुनजी नौरोजी. हे लक्षात पाठांतरच करून ठेवून द्या हे असे शब्द. ठीक आहे. हा नंतर क्वेश्चन नंबर 66, पुढील वर्णनावरून संघटना ओळखा. संघटना ओळखा विचारते.
या संघटनेचे प्रतिनिधी ग्रामीण भागात जाऊन माहिती गोळा करीत व त्या माहितीची आकडेवारी जोड देऊन अहवाल तयार करीत. या अहवालात जनतेचे प्रश्न मागण्या सरकारपुढे मांडून सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. ब्रिटिश सरकारच्या धोरणात बदल घडवण्यात दबाव टाकण्याचा सुद्धा या संघटनेने प्रयत्न केला होता. या संघटनेच्या सातारा, वाई, कराड, धारवाड, सोरई या ठिकाणी शाखा झालेल्या होत्या. बॉम्बे असोसिएशन 100% स्टेटमेंट नाहीये. राष्ट्रीय काँग्रेस हे ग्राउंड लेवल पर्यंत तेव्हा कामच करत नव्हती पहिली गोष्ट, आणि ग्राउंड लेवल पासून काम करायला केव्हा लागली? 1920 ला महात्मा गांधीच्या एंट्री नंतर. लक्षात ठेवायचा हा प्रश्न. महात्मा गांधीच्या एंट्री नंतर ग्राउंड लेवलवर काम करायला लागली कोण? राष्ट्रीय काँग्रेस. तोपर्यंत राष्ट्रीय काँग्रेस हे उच्चवर्णीयांची, म्हणजे ज्योतिबा फुलेंना म्हणलंच होतं ना की त्या शेतकऱ्यांचा काही सहभागच नाही, ते राष्ट्रीय म्हणण्याचा तिला अधिकारच नाहीये. आणि बॉम्बे असोसिएशन तर तुम्हाला माहिती आहे मुंबईच्या शहरापुरती मर्यादित होती बॉम्बे असोसिएशन. आणि डेक्कन जो काही असोसिएशन तिचाही संबंध सगळ्यात महत्त्वाचा पुणे सार्वजनिक सभा, ज्याला आपण लोकहितवाद्यांनी स्थापन केली, गवा जोशी, त्याचे अध्यक्ष कोण होते? ओंड संस्थानाचे राजे होते. बरोबर आहे. तर ही संस्था होती. ठीक आहे. नंतर क्वेश्चन नंबर 67. 1877 मध्ये महाराष्ट्रात पडलेला दुष्काळ धान्य टंचाईमुळे नाही तर लोकांची ग्राहक शक्ती घटल्यामुळे पडला हे सिद्ध केले व ते निवेदन सार्वजनिक सभेतर्फे कोणाचा आयोग कधी कधी हाच प्रश्न विचारू शकते, कोणत्या सभेतर्फे करू शकते? पहा एकाच याच्यामध्ये 2-3 प्रश्न. टेस्टचा तोच एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय तुम्हाला करून घ्यायचे की तुमचं अजून तयार करा काय काय झालं होते. आणि तुमच्याजवळ मागचे प्रश्न असतील तर मी तुम्हाला 100% सांगतो, हिस्ट्रीचे, पॉलिटीचे जे काही मागच्या टेस्टचे ते सगळे जमा करा. आणि ते खूप जबरदस्त टेस्ट होत्या मागच्या पण. तर तुम्ही फक्त त्याचे अनालिसिस करून ठेवा चांगल्या प्रकारे. तुम्ही जास्त काही वाचलं नाही तरी चालेल. तर ठीक आहे. कोणत्या सभेमार्फत? सार्वजनिक सभेमार्फत म्हणते. बघा सार्वजनिक सभेमार्फत कोणी सरकारला निवेदन दिले होते. आणि ही घटना माहिती आहे तुम्हाला? 1877 दुष्काळ पडला होता. त्याचवेळी दिल्ली दरबार भरला होता मोठ्या प्रमाणात. लॉर्ड लिटन म्हणजे त्यावेळेचा भारताचा गव्हर्नर जनरल अँड व्हाईसरॉय होता. लॉर्ड लिटनच्या विरुद्ध असंतोष पसरलेला होता. तर याच्यामध्ये भारतीयांना काही राजकीय अधिकार सुद्धा द्या, या दिल्ली दरबारामध्ये कोणी मांडले होते? तर सार्वजनिक सभेमार्फत नाही तर कोणी मांडले होते? तर कोण होते? न्यायमूर्ती रानडे हे व्यक्ती होते. ठीक आहे. नंतर क्वेश्चन नंबर 68. सर सिकंदर हयात खान, राजा मदनलाल धिंगरा. आता मदनलाल धिंगरांच्या मागच्याच वेळेस रेफरन्स आलेला आहे. तुम्हाला सांगितलं होतं मदनलाल धिंगरांनी हत्या केलेली होती. बरोबर आहे. बॅरिस्टर ध्यानचंद वर्मा, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय. म्हणून मी तुम्हाला लक्षात घ्या, प्रश्न आयोगाच्या कोणत्याचे 3-4 नाव दिले, एक तरी नाव तिथं ओळखीचा भेटतो. तर याशी संबंधित कोणत्या क्रांतिकारी संघटनेचे सदस्य होते? तर ते कोणते होते? अभिनव भारत. आपण याच्यावरून तरी एक शोधू शकतो. कोणत्याचे? अभिनव भारत, जे 1904 ला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नाशिक इथे स्थापन केली होती. मित्रमेळाची ती पुढची स्टेप होती. आणि अभिनव भारत हा वर्जन तुम्हाला मी सांगितलं होतं कुठला होता? जोसेफ मॅजिनीच्या कोणता? यंग इटलीच्या धर्तीवर स्थापन झालं होतं. हे लक्षात घ्या. जे 1831 ला यंग इटली ही स्थापन केली होती. इटलीसाठी एकीकरणासाठी स्थापन केली होती. पण स्थापन कुठे केली होती? फ्रान्समध्ये. तुम्हाला सांगितलं होतं मागच्या वेळेस रेफरन्स याचा. चला नंतर हे एकदम ऑनलाईन पाठांतर करून घ्यायच्या. वहाबी चळवळ याचे कोण होते संस्थापक नेता? शाह वलीउल्लाह. नंतर बघा फरियादी चळवळ हाजी शरीयतुल्लाह. नंतर देवबंद चळवळ कोण आहे? मोहम्मद कासिम मनोली. आणि अहमदिया चळवळ ज्यांनी अलीगड चळवळीला मोठ्या प्रमाणात विरोध केला होता, या अहमदिया चळवळीनं, तर मिर्झा गुलाम अहमद म्हणजे कट्टरवादी जे पंथ म्हणतो ते मिर्झा गुलाम अहमद यांची होती. तर पर्याय बघा, पहिला, चौथा, तिसरा, दुसरा 1, नंबर 2. नंतर क्वेश्चन आहे 70. 14 जून 1896 रोजी पुणे येथे पुण्यातील सदाशिव पेठेत राव बहादूर भिडे यांच्या वयात महर्षी कर्वे यांनी कोणाच्या अध्यक्षतेखाली अनाथ बालिकाश्रमाच्या महत्वाचं काम काय होता? तर विधवांच्या शिक्षणासाठी काम करणारी होती. कोणाच्या? विधवांच्या शिक्षणासाठी. तर या अनाथ बालिकाश्रमाचे स्वतः महर्षी कर्वे यांनी स्थापन केली होती. पण याचे चिटणीस स्वतः कोण होते? चिटणीस तर महर्षी कर्वे होते. पण अध्यक्ष कोणाला केलं होतं त्यांनी? तर आरजी भांडारकर यांना केलेलं होतं. ठीक आहे. नंतर 71 क्वेश्चन बघा, एकदम सोपी, लगेच सापडणे, प्रत्येकाच्या बरोबरच असेल असं हे करतो याच्यामध्ये. बघा न्यायमूर्ती रानडे औद्योगिक उन्नतीच्या चळवळीचा त्यांनी पाया घातला होता. बरोबर आहे. गोपाळ कृष्ण गोखले वेल्बी कमिशन समोर त्यांनी काय दिली होती? साक्ष दिली होती. हे 2-3 याच्यावरून ते सापडते. गोपाळ हरी नाही सापडत. तुम्हाला माहिती आहे गोपाळ गोग आगरकर यांचं सगळ्यात माहिती आहे बुद्धिप्रामाण्यवाद, हे सगळ्यांना माहित होतं. त्यामुळे याच्यावरून तरी सुटते. गोपाळ हरी देशमुख बालविधवांच्या पुनर्वयाचा पुरस्कार केला होता. आणि तुम्हाला माहिती आहे हेच गोपाळ हरी देशमुख की इंग्लंडमध्ये जशी संसद आहे त्या धर्तीवर हिंदुस्थानात सुद्धा एक संसद असावी अशी मागणी करणारा पहिली व्यक्तिमत्व कोण होते? गोपाळ हरी देशमुख हे व्यक्ती होते. ठीक आहे. तर बघा, पहिल्याला दुसरा, दुसऱ्याला पहिलं.
पहिल्याला दुसरं, दुसऱ्याला पहिलं, चौथं. हा पर्याय नंबर 4. शक्यतो जोड्या लावायच्या याच्यामध्ये कन्फ्युज जरी झाले 1-2 याला, 1-2 याच्यावर सुद्धा जोडाजोडीचा होऊ शकते. हा नंतर 72 क्वेश्चन. राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी योग्य विधान ओळखा. त्यांनी कार्ल मार्क्सच्या समाजवादाचा पुरस्कार केला. तर बघा याच्यावर थोडंसं आपल्याला कन्फ्युजन होऊ शकते. कार्ल मार्क्सच्या समाजवादाचा पुरस्कार केला, समाजवादाचा म्हणते. तर बघा त्यांनी कामगारांचे सत्ता आणा, कामगारांची आता सत्ता द्या, कामगारांची संघटना स्थापन करा. तर हो, हे सुद्धा शाहू महाराजांनी कामगारांची संघटना स्थापन करा, कामगारांनी एकजूट व्हायला पाहिजे, अशा प्रकारचे त्यांचे सुद्धा विचार होते. त्यामुळे हे बरोबर आहे स्टेटमेंट. शाहू सत्यशोधक समाज, हे बरोबर आहे. लक्षात ठेवा, शाहू सत्यशोधक समाज स्थापना केली. तर राजर्षी शाहू महाराजांनी केलेली आहे. तर राजर्षी शाहू महाराजांचे मित्र कोण? भास्करराव जाधव यांनी केलेलं आहे. हे लक्षात ठेवा, भास्करराव जाधव यांनी स्थापन केलेलं आहे शाहू सत्यशोधक समाज. ठीक आहे, त्याच्यामुळे हे स्टेटमेंट इथं चूक ठरते. कोल्हापूर संस्थानातील क्रांतिकारी संघटनेत त्यांनी विरोध नाही केला. त्यांनी तर पुरस्कार दिला, 500-500 रुपये देणग्या दिला. शिवाजी क्लबला वगैरे त्यांनी ऑलरेडी काय दिले होते? पैसे दिलेले होते क्रांतिकारी संघटनेत. त्यामुळे हे सुद्धा स्टेटमेंट काय ठरते? चुकीचे ठरते. नंतर बघा, शाहू महाराजांनी कुलकर्णी वतने नष्ट केली होती. तुम्हाला माहिती नाही 1918 कुलकर्णी वतने नष्ट करून त्यांनी त्या ठिकाणी कोणाची नेमणूक केल्या? तलाठ्यांच्या नवीन नेमणुका भरती करण्याला सुरुवात केली. त्यामुळे ही स्टेटमेंट बरोबर ठरते. अ आणि ड हा पर्याय काय ठरतो? बरोबर आहे. आपल्याला योग्यच विचारला, अ आणि ड बरोबर. नंतर 73 अस्पृश्यता व शेतकरी यांची तुलना करताना, खूप महत्वाची आहे स्टेटमेंट, अस्पृश्य आणि शेतकऱ्यांची तुलना करताना शेतीचा प्रश्न अर्थशास्त्राचा प्रश्न आहे, तर अस्पृश्य प्रश्न सामाजिक व राजकीय जुलमाचा आहे असे कोणी म्हटले ना? आपलं तुम्हाला माहिती आहे, भावना भयानक असतात आणि पहिला पर्याय आपण काय करतो? निवडतो. तर लक्षात घ्या, ते नाही आहे. ते कोण आहे? महर्षी वीरा शिंदे हे व्यक्ती आहे. ठीक आहे, यांनी मोठ्या प्रमाणात 1925च्या नंतर शेतकऱ्यांसाठी पण मोठ्या प्रमाणात कार्य केलेले होते. जसे अस्पृश्य संबंधित काम आहे, तसे शेतकऱ्यांसंबंधित सुद्धा काम महर्षी वीरा शिंदे यांचं आहे. नंतर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी यांचे शतपत्रे पाहिजे होतं? इथं शतपत्रे पुन्हा प्रकाशित कोणी केलं होतं? तर लक्षात घ्या, कोणत्या वृत्तपत्रातून राहिले होते? तर बहिष्कृत भारत या वृत्तपत्रातून सुरू केलेले होते. साधारणतः 1929ला बहिष्कृत भारत 34 त्याच्या वर्जन निघालेल्या होत्या, 34 आवृत्त्या काढलेल्या होत्या. 33 मध्ये ऑलरेडी अग्रलेख त्यांनीच लिहिलं होतं डॉक्टर आंबेडकरांनी. तर ते होते बहिष्कृत भारत. नंतर 70 शेवटचा आपला हिस्ट्रीचा क्वेश्चन. 1861 पर्यंत पुढीलपैकी हे लक्षात घ्या, असे प्रश्न आले तर थोडं लॉजिक डेव्हलप करायचा आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा, नाहीतर स्किप करून टाकायचा. 1861 पर्यंत पुढीलपैकी कोणते प्रदेश मुंबई इलाक्यात समाविष्ट केलेले नव्हते? तर तुम्हाला माहित आहे सगळ्यात महत्वाचं की सिंध आणि एडन ऑलरेडी समाविष्ट करण्यात सुरू झालेलं सिंधचा एरिया. रत्नागिरी आता बघा, हे सगळं पश्चिम महाराष्ट्रातला कोकणच्या पलीकडचा प्रदेश हा केलेला होता. बेळगाव धारवाड सुद्धा बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या अधीनस्थ होते, गुजरात प्रेसिडेन्सीच्या अधीनस्थ होते. तर सिंध पर्यंत सातारा कोल्हापूरचा काय होता? हे संस्थान होते. संस्थान खालसा केल्यानंतर फक्त संस्थानाचा जो एरिया जो प्रदेश आहे तेवढा राजवाड्याचा, म्हणजे जेवढा काही अधीनस्थ असतील ते आजूबाजूचे गाव तेवढे ठेवले होते. ते काही केलेलेच नव्हते ना, नंतर तसेच ठेवलेले होते. त्यामुळे हा प्रश्न आपला उत्तर येतो. ठीक आहे. नंतर क्वेश्चन 76. अनुच्छेद 323 ए नुसार प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? पहिल्यांदा मागच्या वेळेसच्या आपल्या राज्यसभेच्या टेस्टमध्ये हा क्वेश्चन होता अशा प्रकारचा एक. तर न्यायाधिकरण ट्रिब्युनल हा जो काही कन्सेप्ट आहे हा पूर्णपणे कोणाला काउंटर करते? तर सेपरेशन ऑफ पॉवरला. म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो, सगळ्यात महत्वाचा एक शब्द, अधिकारांची विभागणी. म्हणजे कार्यकारी मंडळाचं काम कार्यकारी मंडळ करेल, कायदा निर्मितीचं काम कायदे मंडळ करेल, न्याय देण्याचं काम न्याय मंडळ करेल. कोणी कोणाचा हस्तक्षेप करायचा नाहीये. पण न्याय देण्याचं काम जेव्हा सरकार करेल किंवा कायदे बनवण्याचं काम सरकार करेल किंवा कायदे बनवण्याचं काम न्याय मंडळ करेल, तर अधिकारांची विभागणी झाली आहे का? नाही, एकमेकाची कामं करण्यास सुरुवात झाली आहे. तर भारतामध्ये पहिल्यांदा सेपरेशन ऑफ पॉवर म्हणजे अशी कोणती सेपरेट अशी कॉन्स्टिट्यूशन मध्ये तरतूद नव्हती. पण आपली कोणती घटनादुरुस्ती? 42वी घटनादुरुस्ती 1976 याच्या अंतर्गत घटनेमध्ये 14A नावाचा नवीन भाग टाकण्यात आला. किती? भाग 14A हा ट्रिब्युनल नावाचा टॉपिक टाकण्यात आला. आणि त्या अंतर्गत काय करण्यात आलेलं होतं की जे स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकारी कर्मचारी असतील, राज्य शासनाचे अधिकारी कर्मचारी असतील, न्यायमंडळ म्हणतो केंद्र सरकारचे अधिकारी कर्मचारी असतील, यांचे सरकारशी असलेले कोणतेही वाद, त्यांच्या नियुक्त्यामध्ये, त्यांच्या सस्पेंडमध्ये किंवा त्याला निलंबन केलं असेल, अशा कोणत्याही कंडिशनमध्ये असा कोणताही वाद असेल
तो हा सरळ न्यायमंडळात गेला तर ऑलरेडी न्यायालयाचं काम खूप मोठं हे झालेलं आहे, कामाचा लोड आहे, त्यामुळे न्याय द्यायला वेळ लागतोय. मग न्याय द्यायला वेळ लागतो आणि त्याच्या रिटायरमेंटवर न्याय मिळत असेल तर काही फायदा आहे का? नाही. म्हणूनच त्यासाठी काय एक प्रशासकीय न्यायाधिकरण असावी, त्यासाठी घटनेमध्ये भाग 14A मध्ये 2 अनुच्छेद टाकण्यात आले. एक काय 323 ए आणि 323B हे 2 आर्टिकल्स कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय करण्यात आलेले होते, समाविष्ट करण्यात आलेले होते. आणि या 323A नुसार प्रशासकीय न्यायाधिकरण अशा प्रकारचा जो स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य शासन आणि केंद्र सरकारचे कर्मचारी अधिकारी यांचे न्याय निवाडे करण्यासाठी एक प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार भारताच्या कॉन्स्टिट्यूशनच्या 323A नुसार कोणाला अधिकार देण्यात आले, संसदेला. आणि आताची जो प्रशासकीय न्यायाधिकरण आहे ज्याला आपण कॅट म्हणतो, बरोबर आहे की नाही, सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, आणि राज्यांसाठी असेल त्याला काय म्हणतात, सॅट म्हणतात. सॅट म्हणजे स्टेट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, आणि महाराष्ट्राचे त्याला काय म्हणतात, मॅट, महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल. तर हे कॅट कोणी स्थापन केला, तर लक्षात घ्या कॅट हे 323A नुसार स्थापन झालेला नाहीये, तर संसदेला अधिकार मिळाला. संसदेने तो अधिकार कशाच्या माध्यमातून वापरते, कायद्याच्या माध्यमातून. मग असा कायदा 1985 ला केला, प्रशासकीय केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण अधिनियम 1985 अन्वये कॅटची स्थापना झाली, लक्षात घ्या. आणि हे कॅटची स्थापना करण्याचा अधिकार संसदेनं कोणाला दिला, कायद्यान्वये राष्ट्रपतींना दिला, म्हणजे सरकारला दिला. म्हणून लक्षात घ्या आपला कॅटची स्थापना हे राष्ट्रपतीच्या याच्यानुसार आहे, एका अधिकारानुसार. ठीक आहे. तर इथं फक्त उत्तर पाहिजे संसद. ते ठीक आहे, 42वी आहे उत्तर, तिथं सिलिंग मिस्टेक झाली असेल. ठीक आहे, 42वी घटना दुरुस्ती. ओके. हा, नंतर बघा 77, क्वेश्चन नंबर 77, खालील विधाने वाचा व अचूक पर्याय निवडा. पक्षांतर बंदीचा आहे. आता आपला एक उद्याच आजच बहुतेक व्हिडिओ, आज किंवा उद्या व्हिडिओ टाकतील सर ते बहुतेक पक्षांतर बंदीचा, अँटी डिफेक्शन लॉचा येईल, ऑलरेडी तो रेकॉर्ड करून झालेला आहे. तर तो पूर्ण डिटेल पहा, एक काहीतरी 40 मिनिटं 45 मिनिटाचा केलाय. आत्ताच्या शिवसेनेचा जो निर्णय लागलेला आहे तर तिथपर्यंत तो शिवसेनेचा निर्णय कसा दिलेला आहे त्याचा ते पण मी सगळं शेवटच्या याच्यामध्ये 15 मिनिटात ते पण समजून सांगितलंय. कोणत्या कोणत्या कंडिशन, कारण आयोग कधी कधी काय होते, कोणत्या कंडिशन व कोणत्या आधारावर, कोणता आधार पकडण्यात आलेला याच्यावर निर्णय दिला असं विचारलाय. तर बघा पक्षांतर बंदी याच्या संबंधी आपल्या घटनेत पूर्वी तरतूद होती का, मूळ घटनेत नव्हती. तर कोणती घटना दुरुस्ती करावी लागली होती, नंबरची 52वी घटना दुरुस्ती 1985. आणि या घटना दुरुस्ती अन्वये घटनेमध्ये परिशिष्ट 10 नंबरचा समाविष्ट करण्यात आलाय. आणि मागच्या तुम्हाला सांगितलं होतं की 4 ज्या आर्टिकल्स आहेत त्यांचा 101, 102, 190, 191 याच्यामध्ये काय करण्यात आलं, काही बदल करण्यात आलेले आहे. आणि हा जो पक्षांतर बंदी अधिनियम आहे कोणाला लागू होतो, राज्य विधिमंडळ आणि कुठला, संसद, म्हणजे राज्य विधिमंडळ, लोकसभा, विधानसभा असो की विधान परिषद असो, तिकडे कुठं राज्यसभा असो की लोकसभा असो. तर याच्यामध्ये काय सांगण्यात आलंय की बाबा किती प्रकारचे सदस्य असू शकतात, तर एक पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले सदस्य असू शकतात, एक पक्षाच्या तिकीट न घेता अपक्ष निवडून आलेले सदस्य असू शकतात, अजून कोणते असतात, नामनिर्देशित सदस्य असू शकतात, ज्याला नॉमिनेट म्हणतात. तर त्याच्यामध्ये सांगितलंय की कोणत्याही पक्षाचा सदस्य जर त्या पक्षाच्या तिकीटावर निवडून आला आणि दुसऱ्या पक्षात जर प्रवेश करत असेल तर लक्षात पक्षांतर बंदी समजली जाते, किंवा त्याच पक्षाने त्याला काय केलं असेल, सस्पेंड केला असेल, तो पक्षांतर बंदीच्या याच्यावर आधार होऊ शकते. तिसरी गोष्ट, अपक्ष निवडून आला आणि तो कोणत्याही पक्षात समाविष्ट होत असेल तरी तो काय होऊ शकते, पक्षांतर बंदी अधिनियमानुसार अपात्र ठरू शकते, पण तो असोसिएट मेंबर राहू शकते. तिसरी कंडिशन काय आहे, नाममात्र सदस्य, नामनिर्देशित, जो राष्ट्रपती करू शकतात लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, आणि राज्यामध्ये विधान परिषदेमध्ये कोण करू शकतात, राज्यपाल. तर यांनी 6 महिन्याच्या आत जर प्रवेश केला नॉमिनेट सदस्यांनी तर पक्षांतर बंदी होत नाही. पण 6 महिन्यानंतर होत असेल तर काय होत असेल, पक्षांतर बंदी होते. जर एखादी सदस्य, म्हणजे पक्षांतर बंदी संबंध निर्णय कोण देते हे सगळ्यात महत्वाचं आहे. निर्णय कोण देते, तर नंबर 1, जर काय संसदेचा सदस्य असेल तर त्या सभागृहाचे पीठासीन अधिकारी, म्हणजे जो आपण ज्याला म्हणतो प्रेसिडिंग ऑफिसर म्हणतो, ते निर्णय देतील. आणि राज्याच्या बाबतीत राज्याचे पीठासीन अधिकारी, विधानसभा किंवा विधान परिषद. लोकसभेचे पीठासीन अधिकारी कोण असतात, लोकसभेचे स्पीकर असतात. राज्यसभेचे पीठासीन अधिकारी कोण असतात, राज्यसभेचे चेअरमन असतात. चला इकडे कोण असतात, विधानसभेचे चेअरमन असतात. विधान परिषदेचे सभेचे कोण असतात, स्पीकर असतात. विधान परिषदेचे चेअरमन असतात. हे निर्णय देतात. बघा पहिली, बघा पक्षांतर कारणावर अपत्य निर्णय लोकसभेच्या बाबतीत राष्ट्रपती मार्फत दिले जाते. कोणामार्फत दिले जाते, लोकसभेचे स्पीकर.
राष्ट्रपती कशाच्या आधारावर देते? कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 102 अन्वये जर कोणताही सदस्य अपात्र झालेला असेल तर तो निर्णय कोण देतात? राष्ट्रपती. राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्याने देतात? तर ते निवडणूक आयोगाच्या सल्ल्याने देतात. ठीक आहे. आणि एवढं लक्षात ठेवा, पक्षांतर बंदी अन्वयाने जर अपात्र झाला असेल तर त्याला न्यायिक पुनर्विलोकनाचे तत्व काय आहे? ज्युडिशियल रिव्ह्यूचे प्रिन्सिपल्स काय होतात? लागू होतात. लक्षात ठेवा. हा, म्हणजे हे स्टेटमेंट काय चुकीचे आहे? नामनिर्देशित सदस्य, नॉमिनेट सदस्य एखाद्या राजकीय पक्षात 6 महिन्यानंतर प्रवेश केला तर पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. 6 महिन्याच्या आज जर केला तर लागू होत नाही, नंतर केला तर लागू होते. त्यामुळे ही सुद्धा स्टेटमेंट चुकीची ठरते. नंतर सी बघा, लोकसभा अध्यक्षांनी म्हणजे स्पीकरनी आपला राजकीय पक्षाच्या स्वेच्छेने राजीनामा दिला, पक्षांतर कायद्याने अपात्र ठरत नाही. तर लक्षात घ्या, आपली 91वी घटना दुरुस्ती अधिनियम जी आहे, जे 91वी जी ऑलरेडी काय करते? एक्झिस्ट करते कोणाला? 52व्या घटना दुरुस्तीला. तर 91व्या घटना दुरुस्तीमध्ये अजून 2 अपवाद टाकण्यात आले. तर पहिला अपवाद काय? एक अपवाद काय की कोणत्याही पक्षाचे किती सदस्य? 2/3 सदस्य एका पक्षातून जर दुसऱ्या पक्षात काय करत असतील? प्रवेश करत असतील. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असतील. पण प्रश्न इथे एक महत्वाचा आहे, एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असतील पण नवीन पक्ष स्थापन करू शकतात का? नाही. पूर्वी होती तरतूद तशी. 1/3 सदस्य जर एका पक्षातून निघून नवीन पक्ष स्थापन करत असतील तर पक्षांतर बंदी कायदा लागू होत नव्हता. पण 91व्या घटना दुरुस्तीने तो काय केला? समाप्त केला. आणि त्या ठिकाणी काय केलं? 2/3 सदस्य एका पक्षातून निघून दुसऱ्या पक्षात जर प्रवेश करत असतील तर त्याला काय लागू होत नाही? त्या सदस्यांना पक्षांतर बंदी लागू होत नाही. पण शिवसेनेचा वेगळाच मॅटर आहे ना, ते दुसऱ्या पक्षात गेले ना पक्ष स्थापन केला आहे, तोच आमचा आहे म्हणला. त्यामुळे तो इश्यू झालाय खूप मोठा, जो आजच्यापर्यंत भारताच्या इतिहासात कधीच घडली नव्हती घटना. ठीक आहे. तर तिथं लक्षात घ्या. दुसरा अपवाद काय आहे? लोकसभेचे स्पीकर असतील किंवा विधानसभेचे स्पीकर असतील, हे काय असतील? जेव्हा कोणत्याही पक्षाचे सदस्य असतात ते ऑलरेडी, आणि जर का ते लोकसभेचे स्पीकर किंवा राज्यसभेचे विधानसभेचे स्पीकर म्हणून निवडून आले असतील तर लक्षात घ्या, ते स्वेच्छेने एखाद्या आपल्या पक्षाच्या सदस्यत्वाचा काय देऊ शकतात? राजीनामा देऊ शकतात पक्ष, कारण निस्वार्थ काम करण्यासाठी. पण पुन्हा ते आपल्या पक्षामध्ये काय करू शकतात? प्रवेश करू शकतात नंतर कार्यकाळ संपल्यानंतर. ठीक आहे. त्यामुळे ही स्टेटमेंट बरोबर आहे. फक्त क बरोबर बघा, अचूक विचारलंय फक्त क, फक्त क. चला नंतर 78 क्वेश्चन. संविधान सभेच्या स्थानामध्ये भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे काही बदल झाले ते विचारात घ्या. 1947 चा कायदा आहे, बरोबर आहे. संविधान सभा, इथं भारत नाही म्हणला, फक्त कोण म्हणलाय? संविधान सभा काय झाली? सार्वभौम झाली. कोणी केली तर संविधान सभा सार्वभौम? तर स्वतः संविधान सभेने केलाय. म्हणजे 14 ऑगस्ट 1947 ला एक ठराव पास केला. त्या ठरावात रिझोल्युशन पास केलं. त्या रिझोल्युशन मध्येच काय होतं की संविधान सभा काय झाली? सार्वभौम झाली 14 ऑगस्टच्या दिवशी, जो 5व्या अधिवेशनाचा पहिलाच दिवस होता. आणि त्या दुसऱ्या दिवशी काय झालंय? भारत स्वतंत्र झालाय. त्यामुळे बनली. बरोबर आहे ही स्टेटमेंट. संविधान सभा ही स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंडळ बनले, बरोबर आहे. म्हणजे 15 ऑगस्ट 1947 5व्या अधिवेशनापासून घटना निर्मितीचे पण काम करणार आहे आणि कोणाचे काम करणार आहे? तर कायदे निर्मितीचे सुद्धा काम करणार आहे. स्टेटमेंट बरोबर आहे. संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिचे अध्यक्ष म्हणजे कायदे मंडळाचे अध्यक्ष जी.व्ही. मावळणकर असायचे, बरोबर आहे. कायदे मंडळाचे काम करेल तेव्हा जी.व्ही. मावळणकर असायचे आणि घटनेचं काम करत असेल तेव्हा कोण असेल? डॉक्टर राजेंद्र बाबू प्रसाद असतील. ठीक आहे. ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. संविधान सभेची सदस्य संख्या 389च्या तुलनेत 288 पर्यंत कमी झाली. 288 पर्यंत झाली होती का? नाही, तर 299. त्याच्यापैकी किती? तर 229 काय असणार? राज्याचे काम अधिकार, राज्य प्रांतातून सदस्य निवडून जातील आणि 70 किती असतील? संस्थानिकांचे असतील. त्यामुळे ड नावाची स्टेटमेंट काय झाली? चुकीची झाली. अ ब क जिथं बरोबर असेल तो बरोबर आहे आपला अ ब क, पर्याय नंबर 3. नंतर बघा 79 क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदान्वये राजभाषेसाठी आयोग व संसदीय समिती स्थापन करण्याची तरतूद आहे? बघा, राजभाषा आयोग बी.जी. खैर यांच्या आदेशाखाली पहिल्यांदा 1955 ला भारतात काय झाली होती? स्थापन झाला होता. आणि हे बी.जी. खैर जो काही आपली पहिली राजभाषा आयोग आहे, तर हा राजभाषा आहे कोणत्या अनुच्छेदान्वये स्थापन झालेला आहे? 344, ज्याला ऑफिशियल लँग्वेजचा जो चॅप्टर आहे आपला पार्ट नंबर 17 आयोगाचा कंबाईनच्या परीक्षेमध्ये सर्वात आवडता आयोगाचा चॅप्टर म्हणजे कोण आहे? राजभाषा आयोग. दरवर्षी याच्यावर एक प्रश्न येतो. मागच्या वर्षी होता, एक वर्ष सुद्धा ते प्रश्न सोडत नाही. मागच्या वर्षी विचारला ना की अनुच्छेद दिले, या अनुच्छेद किंवा 17 भाग 17 मध्ये खालील किती अनुच्छेदांचा समावेश होतो, किती आर्टिकलचा समावेश होतो प्रश्न विचारलाय. भाग 17 माहिती आहे तुम्हाला, जे 343 पासून तर 351 पर्यंत का 52 पर्यंत आहे?
51 इथपर्यंत आर्टिकल्स दिलेले आहेत. तर ह्या आर्टिकल्स जे आहेत 17व्या भाग अतिशय आयोगाचा आवडता, एवढा छोटा चॅप्टर ना, आयोग कंटिन्यू त्याच्यावर प्रश्न विचारते. तर बघा, राजभाषेसाठी आयोग, संसदीय समिती, पहिला राजभाषा आयोग कोणती होता? बीजी खेर 1955 ला स्थापन झाला. कोणत्या आर्टिकल्स नुसार? 344. आणि याच राजभाषा आयोगाचा जो अहवाल आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी एक संसदीय समिती सुद्धा स्थापन करा. हा सुद्धा अनुच्छेद कोणत्या? 344 मध्ये आहे. आणि संसदीय समिती कोणती होती? गोविंद वल्लभ पंत. कोणती? गोविंद वल्लभ पंत यांची ही समिती होती. 343 मध्ये काय आहे? संघाची, युनियनची राजभाषा, ऑफिशियल लँग्वेज काय असेल? 343 मध्ये सांगितलंय. 344 मध्ये आयोग सांगितलेला आहे. 345 मध्ये सांगितलं राज्याची ऑफिशियल लँग्वेज काय असेल. आणि 346 मध्ये राज्याच्या, राज्य म्हणजे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा संबंध येतो व्यवहारासाठी त्यांची भाषा कोणती असेल, किंवा राज्याची केंद्र शासनाशी जे काही भाषा असेल व्यवहाराची कोणती असेल, त्यासाठी त्यांनी इंग्रजी सांगितलेली आहे. तर हे सगळे अनुच्छेद रट्टा मारून ठेवा. ह्या आर्टिकल्स आयोगाचा आवडता भाग आहे. 5-10 मिनिटं लागतील. हे आयोग, हे याला नो चॅलेंज, कंटिन्यू पेपरच्या काळात तरी मिनिमम वाचून जायचं आहे. भाग 17 मध्ये काय काय, कारण आयोग आता डायरेक्ट आर्टिकल विचारते कोणत्या भागात कोणते आहेत. ठीक आहे. नंतर क्वेश्चन बघा, राज्य विधिमंडळाने धनविधेयक संमत करून राज्यपालाकडे संमती सादर केली असता राज्यपाल त्यास, बघा पहिल्यांदा धनविधेयक सेम जशी कंडिशन कुठं आहे? संसदेमध्ये आहे. तीच कंडिशन कुठं आहे? राज्यात. राज्यात कंपल्सरी विधान परिषद असेलच असं नाही आहे, पण तिकडे राज्यसभा आहे का? आहे. आणि विधान परिषद असेल तर राज्यसभेसारखीच अधिकार कोणाला? विधान परिषदेला. कशाच्या बाबतीत? धनविधेयकाच्या बाबतीत. तर बघा, धनविधेयक जर राज्यपालाकडे गेला म्हणजे कोणाकडे गेला? गव्हर्नरकडे गेला. तर गव्हर्नरकडे किती पर्याय आहेत? तर 3 पर्याय आहेत. पहिला आहे, धनविधेयकात डायरेक्ट काय देऊ शकते? संमती देऊ शकते. धनविधेयकात डायरेक्ट काय देऊ शकते? नकार सुद्धा देऊ शकते. लक्षात ठेवा. आणि धनविधेयक कोणाच्या विचारार्थ ठेवू शकते? राष्ट्रपतींच्या विचारार्थ ठेवू शकते, पण पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाही. सेंट्रलला, संसदेमध्ये कसं असतो? दोन्ही सभागृहांनी पास केल्यानंतर राष्ट्रपतीकडे आल्याकडे राष्ट्रपतीकडे किती पर्याय असतात? 2च पर्याय असतात. एक तर संमती देणे नाही तर नकार देणे. तिथं सुद्धा पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाही. तिथं काही कोणाची राखीव सुद्धा ठेवू शकत नाही. इकडे पर्याय 3 आहे, तिकडे पर्याय 2च आहे. ठीक आहे. तर मग बघा आता, विधेयकाला संमती देऊ शकते, देऊ शकते. विधेयकाला संमती रोखून ठेवू शकते, रोखून ठेवू शकते. ते विधेयक राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकते का? नाही. ते विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ ठेवू शकते का? ठेवू शकते. अयोग्य विधान ओळखा, फक्त क अयोग्य आहे. ठीक आहे. चल नंतर क्वेश्चन 81 क्वेश्चन. चला, अयोग्य कथन महानगरपालिकेबद्दल आहे. अयोग्य कथन ओळखा. महानगरपालिकेची प्रभाग संख्या, जी वॉर्ड संख्या म्हणतो आपण, वॉर्ड असते ते वॉर्ड, प्रभाग रचना राज्य निवडणूक आयुक्त करतात. बरोबर आहे स्टेटमेंट. महापौर किंवा उपमहापौर यांच्या मनपाच्या सलग 3 सभा, 3 नाही किती? 2 सभा. मी तुम्हाला म्हणलं तुलनात्मक अभ्यास करा पंचायत राजचा, त्याशिवाय पर्याय नाही. तर राज्य शासन त्याला पदावरून दूर करू शकते राज्य शासनच, पण 2 सभा बोलवण्यात कसूर केला तर म्हणजे हे स्टेटमेंट चुकीची आहे. उपमहापौर आपल्या पदाला महापौरच देतात. बरोबर आहे. महापौर आयुक्तच देतात, म्हणजे महानगरपालिकेचे जे मेन असतील त्यांना देतात. आणि महानगरपालिकेचे सदस्य हे सुद्धा आपला राजीनामा कोणाला देतात? मनपा आयुक्तांना देतात. हे सुद्धा स्टेटमेंट फक्त 2 चुकीच्या, म्हणजे आपल्यासाठी उत्तर कोण आहे? 2च आहे. नंतर बघा, भाषा. मागे सुद्धा भाषेवर एक प्रश्न येऊन गेलाय तुम्हाला. 21वी घटना दुरुस्ती. नंतर कोणती आहे? 71वी घटना दुरुस्ती. आणि अजून एक कोणती घटना दुरुस्ती आहे? 92वी घटना. 3 घटना दुरुस्त्या आपल्या कशाशी संबंधित आहे? लँग्वेजशी संबंधित आहे. आणि तुम्हाला माहिती आहे संताळी भाषेमध्ये आता काय आलेलं आहे? आपला ओली चिकी नावाची जी बोली भाषा आहे, कोणाची? सॉरी, म्हणजे जी संताळी भाषेची, त्या भाषेमध्ये आपली घटनेचा हे करण्यात आलेलं आहे का? ट्रान्सलेट. हा, तर खूप महत्त्वाचा करंट इश्यू आहे, त्याच्यामुळे प्रश्न अजून आयोगाचा येण्याचे चान्सेस आहे. तर 21वी घटना दुरुस्तीनुसार काय टाकण्यात आलं? सिंधी टाकण्यात आलेली होती, सिंधी लँग्वेज. 71 नुसार कोणती टाकण्यात आली आहे? कोकणी टाकली, मणिपुरी टाकली आणि काय टाकली? नेपाळी टाकली. आणि संताळी कोणत्याच्या नुसार? बोडो, संताली, मैथिली हे कोणत्याच्या नुसार टाकण्यात आलेलं आहे? 92वी घटना दुरुस्तीनुसार टाकण्यात आलेलं आहे. ठीक आहे. संताळी 92व्या घटना दुरुस्ती. संताळी, बोडो, मैथिली हे 92वी घटना दुरुस्ती. इथं फक्त आपल्याला काय पाहिजे? 71वी घटना दुरुस्ती. अ ब क, अ ब ड, सॉरी अ ब ड, नंबर 2चा पर्याय. चला, नंतर फंडामेंटल राईट्सचे क्वेश्चन आहे. कायद्यासमोर समानता या मूलभूत हक्काच्या संदर्भात खालील कोणते विधान बरोबर आहे? बघा, आपला आर्टिकल जो काही 14 आहे, अनुच्छेद 14, यामध्ये इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्यासमोर काय केलाय? समानता. ह्या 2 कन्सेप्ट सांगितलेल्या आहे याच्यामध्ये. इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन लॉ, म्हणजे कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण. कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण.
आता लक्षात घ्या, ही निगेटिव्ह संकल्पना आहे कायद्यासमोर समानता. म्हणजे हा जो काही कायदा असेल, या कायद्यासमोर कोणताही श्रीमंत, कोणताही गरीब, कोणताही स्त्री पुरुष, कोणते हिंदू मुस्लिम हे याच्या वरचढ आहेत का? नाही. म्हणजे संकल्पना काय तर बाबा हे या कायद्यापेक्षा कोणीही वरचढ होणार नाही. म्हणजे कायद्यात ज्या तरतुदी आहेत त्या सर्वांना समान प्रमाणात काय असतील? लागू असतील. म्हणजे ही निगेटिव्ह संकल्पना आहे. आणि कायद्याचे समान संरक्षण म्हणजे कायदा सगळ्यांना समान कायदे संरक्षण आहे. ही कन्सेप्ट कशी आहे? पॉझिटिव्ह आहे. कोणाकडून घेतली आपण? USA कडून. आणि ह्या दोघींचाही अर्थ एकच निघतो, लॉ अँड म्हणजे रूल ऑफ लॉ, कायद्याचे राज्य. ही कन्सेप्ट याच्यातून बाहेर निघते. तर लक्षात घ्या, हा परकीय व्यक्तींना प्राप्त नाही, तर परकीय व्यक्तींना सुद्धा काय प्राप्त आहे? 15, 16, 19, 29, 30 हे परकीयांना काय होत नाही? लागू होत नाही. बाकी लागू होते. त्यामुळे स्टेटमेंट चुकीचे आहे. कायद्यासमोर समानता हा अमेरिकन घटनेवरून घेतलाय. आताच सांगितलं कुठून घेतलाय? ब्रिटनवरून घेतलाय. कायद्याचे समान संरक्षण ब्रिटन नाही, कुठून? USA. कायद्याचे समान संरक्षण ही नकारात्मक संकल्पना आहे. बरोबर आहे. हे सगळे चूक आहे. ओके, हे चूक आहे. कायद्याचे समान संरक्षण. नंतर बघा 84. भारतीय घटनेत अनुच्छेद 1 मध्ये म्हणजे भाग 1 मध्ये अनुच्छेद 1 मध्ये भारतीय भूप्रदेशाचे 2 गटामध्ये वर्गीकरण केले जाते. मागच्या टेस्टला सांगितलं होतं किती गटात वर्गीकरण केले जाते? 3 गटात. घटक राज्याचे प्रदेश, राज्यांचे प्रदेश, नंतर काय असेल? केंद्रशासित प्रदेशाचे म्हणजे केंद्रशासित प्रदेश, आणि तिसरी गोष्ट म्हणजे नव्याने संपादित केलेला प्रदेश. अशा तिन्हींचा समावेश होतो. त्यामुळे ही स्टेटमेंट चुकीची ठरते. भारतीय घटनेतील अनुच्छेद 3 हे भारतीय संघाचा भाग नसलेल्या प्रदेशाचा समावेश होतो. त्याची नवीन राज्य मागच्या वेळेस सांगितला. आर्टिकल 2 आणि 3 मध्ये फरक काय? आर्टिकल 2 काय सांगते? जो ऑलरेडी कधीच भारताचा काय नव्हता? प्रदेशच नव्हता, त्याशी संबंधित काय? 2 आहे. म्हणजे एखादी प्रदेश भारताचा नव्हता, जसा सिक्कीम, गोवा, दादर नगर हवेली, पॉंडिचेरी हे भारताचा कधी प्रदेश होता का? नाही. तर त्यामुळे ते बाहेरून घेतलेले आहेत. तर ते कोणत्या आर्टिकल नुसार येतात? 2 नुसार. आणि 3 नुसार कोणते येतात? ऑलरेडी भारताशी एक्झिट करत होत आहे, भारताशी संबंधित होते. भारताच्या प्रदेशाचा कोणतरी प्रदेश होता, किंवा एक राज्य म्हणून होता, किंवा केंद्रशासित प्रदेश म्हणून होता. म्हणजे त्याचा एखादी भाग होता, त्यांना राज्याचा दर्जा द्यायचा असेल किंवा काढून घ्यायचा असेल तर कोणता असेल? आर्टिकल 3 असेल. त्यामुळे हे याची संबंधित येतात का? नाही. हा सुद्धा चुकी ठरते. म्हणजे अ आणि ब दोन्हीही चूक आहे. चला नंतर 85 क्वेश्चन. ही खेदाची गोष्ट आहे की आपल्या घटनेतील आर्टिकल 44 हे अनुच्छेद 1 मृत शब्द म्हणून राहिलेले आहे. तर असे स्टेटमेंट कोणी वापरलेले? तर आपले 16वे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, जे सर्वाधिक काळ चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून काम केले आहे. आता जे 50वे चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांचे काय वडील, ते म्हणजेच कोण? YV चंद्रचूड यांची ही स्टेटमेंट होती. 16वे जे आपले होते चीफ जस्टिस ऑफ इंडिया 1978 ते 1985 या कार्यकाळात 16वे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून त्यांनी काय केलं होतं? काम केलेलं होतं. ओके, नंतर झाले पॉलिटीचे क्वेश्चन संपलेले आहे. चंद्रचूड आपले आता जे सध्याचे स्टँडिंग चीफ जस्टिस ऑफ इंडिया ते कोण आहे? चंद्रचूड आहे. 50वे आहेत आता हे. ठीक आहे. सुहास पळशीकर म्हणजे आपले पुणे युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर, म्हणजे तज्ज्ञ आहेत, आपले घटना तज्ज्ञ पण आहे, राज्यशास्त्राचे मोठे विश्लेषक आहेत. तर खूप मोठे UPSCचे पेपर सेटर वगैरे, पेपर चेकर वगैरे होते हा सुहास पळशीकर सर. ठीक आहे. हरिलाल कनिया कोण आहेत? आपले फर्स्ट चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे. ठीक आहे. नाही 16वे. चला प्रश्न. भारत आणि बांगलादेश यांच्या मैत्रीपूर्ण संबंधातून सुरू झालेले पॅशन ट्रेनच्या योग्य जोड्या लावा. आता बघा एक नुकतीच मिताली एक्सप्रेस सुरू झाली, आठवड्यातून 2 दिवस बुधवार आणि रविवारी सुरू करण्यात आलेली आहे. ती म्हणजे कोणती आहे? मिताली एक्सप्रेस. तिचं नाव काय? न्यू जलपैगुडी साप्ताहिक गाडी आहे, आता सुरू झाली. याच्यावरून तर हे करंटचा इश्यू आहे. ठीक आहे. ढाका आहे, न्यू जलपैगुडी. ठीक आहे. नंतर बघा बंधन एक्सप्रेस खुलना ते कोलकाता, आणि मैत्रीपूर्ण एक्सप्रेस हे ढाका कोलकाता अशी आहे. ठीक आहे. तर याचा पहिल्याला दुसरा, दुसऱ्याला तिसरा आणि पहिला नंबर 2 पर्याय करंट. नंतर बघा सेबी, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, नुकतीच हे बघा हा आयोग यावर्षी नाही तर या वर्षीच्या एक तर प्रीला विचारण, मेन्सला विचारण, राज्यसेवा प्रीला विचारण किंवा कंबाईंड प्री किंवा मेन्सला प्रश्न विचारल कोणत्या तरी मेन्सला. हा प्रश्न कोणता? नवनीत मुनोत समिती. हा लक्षातच ठेवा. नवनीत मुनोत समिती खालीलपैकी कोणत्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेली आहे? तर काय? देशातील बाजार जे सिक्युरिटी बाजार आहे त्याच्यातली पर्यावरण, सामाजिक प्रशासन इत्यादी बाबत सल्ला देण्यासाठी स्थापन करण्यात आली. कोणती? नवनीत मुनोत समिती. हे HDFCचे काय म्युच्युअल फंडचे CEO आहेत हे व्यक्ती. ठीक आहे. नवनीत मुनोत समिती महत्वाची IMP करून ठेवा ही समिती. हा नंतर बघा पुस्तकांच्या जोडा लावा. बीबी माय स्टोरी, बेंजामिन नेताहून. बरोबर आहे, कारण हा करंटचा इश्यू आहे, विचारू शकते प्रश्न. बेंजामिन नेताहूनच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश झालेला आहे इस्रायलमध्ये. इस्रायलचे प्रमुख आहेत ते बेंजामिन नेताहून. तर लक्षात ते काय
द हिरो ऑफ टायगर हिल्स योगेंद्र यादव यांची पुस्तक आहे. द लिटल बुक ऑफ एन्करेजमेंट ही पुस्तक नरेंद्र मोदी यांची नाही आहे, तर ती कोणाची आहे, तर दलाई लामा यांची आहे. हे पाठांतर करून ठेवायचे पुस्तक. हाऊ टू प्रिव्हेंट टू नेक्स्ट पॅन्डेमिक हे कोण लिहिलेलं आहे, बिल गेट्स यांचे. चला, हे सगळे तुम्हाला त्या विश्लेषणामध्ये दिलेलं आहे. हे रट्टा मारून ठेवा. 12 का 15 आहेत आपले, बरोबर आहे की नाही. तर हे सगळेच्या सगळे राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशन अंतर्गत म्हणजे 2015चे आहेत मिशन. परम पोरुलू कुठं आहे, परम पोरुलू तिरुवनंतपुरमच्या IIT मध्ये आहे. परम अनंत हे गांधीनगरच्या याच्यामध्ये IIT मध्ये आहे. तर ठीक आहे, ते कामस्थापित कोणत्या योग्य क्रम लावा. तर परम पोरुलू हा तिरुचिरापल्लीला आहे, परम अनंत हा गांधीनगरला आहे, लक्षात ठेवा. चला, हा एक महत्वाचा क्वेश्चन आहे चान्सेस येण्याचा. पृथ्वी हा जीवनाला आधार देतो, तर मंगळ आणि शुक्रासारखे जीवनाला समर्थन का करत नाही याचे कारण शोधण्यासाठी हे मिशन विचारू शकते, अँडरसन मिशन. किंवा ह्या स्टेटमेंट डायरेक्ट असं विचारू शकते, नासाने केलेलं आहे त्या मिशनचं नाव काय, अँडरसन मिशन. हे लक्षात ठेवा. हा सुद्धा IMP करून ठेवा. तर कोणत्या संस्थेनं हा हे केलेलं आहे, मिशन पाठवलं आहे, तर नासा या संस्थेनं नॉर्वेच्या इथून पाठवलेला आहे. स्कॅलबर्ग इथून त्याला लॉन्च केलेला आहे या अँडरसन मिशनला. हा एक खूप महत्वाचा इम्पॉर्टंट. चला, हा एक इम्पॉर्टंट आहे. अजून या आयोगाला जो रोहिणी आयोग आहे ना, यामध्ये OBC साठी स्थापन केलं, याला पुन्हा एक्सटेंड करण्यात आलं होतं जानेवारी महिन्यामध्ये. त्यामुळे हा क्वेश्चन टाकलेला होता 31 जानेवारीपर्यंत. अजून एक्सटेंड केलं, लई वेळा तिला एक्सटेंड केला आणि 2017ची आहे. OBC उपवर्गासाठी जो अचूक विधान ओळखा या आयोगासमोर 2 ऑक्टोबर 2017 रोजी घटनेच्या अनुच्छेद 340 अन्वये आयोगाची स्थापना करण्यात आली, बरोबर आहे, OBC उपआयोगाची. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश रंजना प्रकाशने आताच सांगितलं मी कोण आहे, रोहिणी, न्यायमूर्ती रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलं होतं. यांना पुन्हा एक्सटेंड करण्यात आलेला होता. ठीक आहे, फक्त बरोबर अचूक विचारलाय, बरोबर आहे. तर नंतर नुकतेच BK सिंगल निर्वतले, खालीपैकी कोणत्या विशेष नामाने त्यांना ओळखले जात होते, सिंगल यांना. तर लक्षात घ्या, त्यांना आपले VSNL चे माजी चेअरमन होते ते. VSNL माहिती आहे तुम्हाला, VSNL नाव ऐकलं असेल, त्या VSNL जुन्या लोकांना, आमच्या लोकांना माहित आहे, ते VSNL हे माहित आहे. ठीक आहे, तर या विशेष नामाने ओळखले जात होते BK सिंगल यांना. तर ते त्यांनाच काय म्हणले जाते, इंटरनेटचे जनक म्हणले जाते. ठीक आहे, निर्वतले हे सुद्धा इम्पॉर्टंट. जे असे कोणत्या गोष्टी असतील त्या फिक्स पाठांतर करून ठेवायच्या करंटमध्ये. इलेक्ट्रॉनिक आणि IT मंडळ नुकतेच कोणकोणत्या घटकांची महत्वपूर्ण माहिती पायाभूत सुविधा म्हणून तिची घोषणा केलेली आहे. तर महत्वपूर्ण पायाभूत इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून कोणाची नोंद केलेली आहे, तर NPCL ची IT संसाधने, बरोबर आहे. ICICI बँक हिला सुद्धा म्हणलं आहे आणि HDFC बँक हिला सुद्धा म्हणणार, म्हणजे ABC या तिघांनाही म्हणण्यात आलेलं आहे. ठीक आहे, फक्त लक्षात घ्या, आपला पहिलाच पर्याय येऊ शकते SBI, कारण जवळपास आपण तिथं जातो, कारण आपल्याला वाटते मोठी बँक आहे. ठीक आहे, आताच नुकतीच घोषणा SBI ची नाही केली आहे, तिघांची केलेली आहे. चला, नंतर भारतीय म्युच्युअल स्कॅव्हेंजिंग म्हणजे हा एक प्रश्न लक्षात घ्या. म्युच्युअल स्कॅव्हेंजिंग म्हणजे हाताने डोक्याने मैला वाहून नेण्याचा व्यवसाय रोखण्याच्या उद्देशाने सेफ्टी टाक्या स्वच्छ करण्यासाठी होमोसेफ रोबोट नावाचे रोबोट कोणत्या संस्थेने विकसित केलेला आहे. म्हणजे जे IIT मद्रास मधले प्रभू आहेत त्यांनी हे काय केलं आहे, लॉन्च केलं. आपल्या 10 जणांच्या टीमचे ते प्रमुख होते प्रभू, तर त्यांनी हे होमोसेफ रोबोट स्थापन केला. म्हणजे हाताने मैला जो नेतात ना, म्हणजे जे ड्रेनेज सिस्टीम वगैरे साफ करतात, तर ते करण्यासाठी काय रे, होमोसेफ नावाचा रोबोट विकसित करण्यात आला. तो रोबोट कोणत्या संस्थेने विकसित केला, IIT मद्रास. त्याचे प्रमुख कोण होते, त्या टीमचे प्रभू होते. ठीक आहे, चला, नंतर कवी रामदर्श मिश्रा यांना त्यांच्या मै तो याहू हा काव्य संग्रह आहे. मै तो याहू कधी कधी राम मिश्रा यांचा विचारू शकते काव्य संग्रह कोणता आहे, कारण करंटचा इश्यू आहे. ठीक आहे, मै तो याहू या मिश्रा यांच्या काव्य संग्रहात 2021चा सरस्वती पुरस्कार सन्मानित करण्यात आला. तर हा सरस्वती पुरस्कार कोणातर्फे देण्यात आले, तर लक्षात घ्या, बिर्ला फाउंडेशन तर्फे देण्यात येतो. कोणातर्फे, बिर्ला फाउंडेशन. 1991 ला स्थापना झाली होती बिर्ला फाउंडेशनची, आणि आता सध्या रोख रक्कम किती आहे, 15 लाख रुपये आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, बिर्ला फाउंडेशनचा. नंतर बघा 96 माजी क्रिकेटपटू लिसा स्थळेकर. आपल्याला आडनाव स्थळेकर दिसल्यामुळे आपल्याला काय वाटते, हे भारतीय असतील, आपण लगेच भारतीय करून येऊ. लक्षात घ्या, या
फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेट असोसिएशन, लक्षात ठेवा, फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेट असोसिएशनच्या पहिल्या महिला, पहा जिथं शब्द पहिला वगैरे येतो तो फिक्स, आणि त्यातला महिला पहिल्या आहेत तर म्हणजे फिक्स विचारण्याचे चान्सेस असतात. पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या त्या कोणत्या देशाच्या नागरिक आहेत? कोणत्या देशाच्या नागरिकत्व आहे सध्या? ऑस्ट्रेलियाचे आहेत. व्हेरी गुड. चला 97 2020 या वर्षीसाठीच्या 68वा राष्ट्रीय पुरस्कार, पहा 20चा प्रश्न आहे, व्यवस्थित केअरफुली लक्ष द्या. हा 20 साठी आहे. वीस साठीच्या 68व्या राष्ट्रीय चित्रपट देण्यासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला देण्यात आला विचारलाय, तर लक्षात घ्या सुरारू पोत्रू याला देण्यात आलाय. आणि उत्कृष्ट अभिनेता कोण होता? अजय देवगण होते, हे लक्षात ठेवा फक्त. सुरारू पोत्रू 2020चा आहे त्यामुळे विचारले जाऊ शकते हा प्रश्न, आपल्याला वाटेल खूप याचा विचारलेला. भारतीय मंकीपॉक्स स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या नेतृत्वाखाली टास्क फोर्सची स्थापना केलेली आहे? तर ते कोण आहे? मंकीपॉक्सचे टास्क फोर्सचे जे प्रमुख आहेत ते पॉल आहेत. कोण आहे? पॉल. तर लक्षात घ्या मंकीपॉक्स हा 1970च्या दशकामध्ये कुठे आला होता? पहिले कांगो देशात आलेला. भारतामध्ये जुलै 2022ला कुठे आला? पहिल्यांदा केरळमध्ये सापडला. आणि याच 23 जुलैच्या दरम्यान, का 23 जुलै काही तारीख मला फिक्स नाही हे आठवत, पण या जुलै 2022ला WHO ना, म्हणजेच कोणी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन राष्ट्रीय आणीबाणी कशाला घोषित केलेला आहे? मंकीपॉक्सला. आणि मंकीपॉक्स हा जीवाणूमुळे होते का विषाणूमुळे होते? विषाणूमुळे होते. आणि हा प्राण्यांकडून संक्रमित कोणाला होते? प्राण्यांकडून माणसाकडे होते. एवढं लक्षात ठेवायचं. हा इथं लक्षात आपण हा घेऊ. अचानक काय होते? हा आला तर योग्य जोड्या लावा. हा योग्य जोड्या लावा. पा काय कोणासाठी काय बघा, अनुप्रतीक कोचिंग क्लासेस जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणं, आपल्याला जसं महाज्योती सारथी आहे, बरोबर आहे की नाही आहे, तसेच अनुप्रतीक कोचिंग योजना आहे. तर ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी ती कोणत्या राज्याने स्थापन सुरू केलेली आहे? राजस्थानने. आपल्याकडे जशी सारथी आणि महाज्योती वगैरे आहेत ना, तसे राजस्थाननी अनुप्रतीक कोचिंग योजना सुरू केलेली आहे. ठीक आहे. नंतर बघा मिशन भूमिपुत्र, मिशन भूमिपुत्र हे आसामनं सुरू केलेलं आहे. नाही आसामने नाही, मिशन भूमी आसामच आहे ना. आसामने सुरू केलेलं आहे. हा आसामने सुरू केलेलं आहे डिजिटल प्रमाणपत्र देण्यासाठी. ठीक आहे. डिजिटल प्रमाणपत्र देण्यासाठी सुरू केलेली आहे. नंतर बघा चिराग योजना. ही चिराग योजना महत्वाच्या, मागे याचा खूप मोठा वाद झाला होता. कुठं? हरियाणाने सुरू केलेली आहे चिराग योजना. चिराग योजना हरियाणाने सुरू केला होता. जे खाजगी शाळेत शिक्षण घेतात गरीब पोरं त्यांना काय देण्यात आहे? म्हणजे एक प्रकारचे मोफत शिक्षण देणार होते. मोफत शिक्षण लक्षात ठेवा. मोफत शिक्षण हरियाणाने सुरू. चिराग योजना. ठीक आहे. आणि त्याच्यावरून नेथुमी योजना लक्षात येते, हे तेलंगणाची. ओके. याचा पर्याय बघा, पहिल्याला दुसरा, दुसऱ्याला तिसरा, पहिल्याला दुसरा, तिसरा, एक नंबरच आहे ना. हा एक नंबर. ठीक आहे. चला शेवटचा प्रश्न आहे. हा आईस्क्रीम पार्लर मधील आईस्क्रीमवर किंवा अशा आउटलेटमध्ये विकणाऱ्या आईस्क्रीमवर किती टक्के जीएसटी आकारला जाणार आहे? किती टक्के? 18%. तुम्हाला माहिती आहे किती स्लॅब आहेत? 5 की काय? 0%, 5%, 12%, 18% आणि किती? 28%. असे 5च आहेत ना स्लॅब. हा तर 5 स्लॅब पैकी 18%. आपल्या एज्युकेशनवर सुद्धा किती असते टॅक्स? 18%च असतो. सध्या तुम्ही क्लास वगैरे लावता जो जीएसटी भरावा लागतो तो किती टक्क्याचा असते? 18%चा. ठीक आहे. एकूण 100 प्रश्न झाले आपले. ओके.